बातमी आहे आमदार रोहित पवार यांच्या एका वक्तव्याची। मी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत सध्या बोलत नाही असं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय आणि स्पष्टीकरण दिलंय। पार्थने VSRच्या विमानामधून प्रवास केला त्यामुळे मी त्याच्यासोबत बोलत नाही, तर सुनेत्रा पवार या राम मोहन नायडू यांच्यासोबत बसल्यामुळे मी त्यांच्याशी बोलत नाही असंही रोहित पवार म्हणाले। तर पार्थ आणि सुनेत्रा पवार यांच्याशी बोलण्याची इच्छाही नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। दुसरीकडे पार्थ पवार आणि सुनेत्रा काकी यांनी जर अजितदादांच्या अपघाताची चौकशी लावली तर मी त्यांचा सत्कार करेन असंही रोहित पवार म्हणत आहेत। पार्थ जेव्हा VSR मधून प्रवास केला त्यांनी आणि काल काही दिवसांपूर्वी जेव्हा राम मोहन नायडूंबरोबर काकींचा फोटो मी बघितला त्यानंतर मी कोणाशी चर्चा केली नाही आणि मला करायची सुद्धा इच्छा नाही। आम्ही न्यायालयामध्ये जातोय, लोकांपर्यंत जातोय, CID पर्यंत जातोय, प्रामाणिकपणे लढतोय आणि या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर दुर्दैवाने आम्हाला प्रश्न असा पडतो, खरंच आम्ही लढलं पाहिजे का नाही लढलं पाहिजे। ही जी अजितदादांची केस आहे ती CBIला या येणाऱ्या 28 तारखेच्या आधी जर सुपूर्त केली जाईल या राज्य सरकारकडनं, मी स्वतः जाईल, सुनेत्रा काकींचा सुद्धा सत्कार करेल। आता काही दिवसांपूर्वी पवार साहेबांना भेटण्यासाठी सुनील तटकरे गेले होते आणि त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली, आपण सर्वांनी त्या ठिकाणी बघितलं। पण आम्हाला असं कळतंय मी अजूनपर्यंत न साहेबांशी बोललोय न सुप्रियाताईंशी बोललोय, पण काही प्रमाणात आम्हाला जी काय माहिती कळालेली आहे की फक्त सुनील तटकरे एकटे होते असं नाही, कदाचित प्रफुल्ल पटेल सुद्धा त्या बैठकीमध्ये होते। आता याच्यात चर्चा काय झाली हे मला तरी सांगता येणार, राजकीय चर्चा झाली असावी, पण पवार साहेबांनी या बाबतीत क्लॅरिफिकेशन केलंय की अजिबात याच्यात राजकीय चर्चा कुठंच झाली नाही, आरोग्याच्या बाबतीतली चर्चा होती, त्यामुळे साहेब बोलतात तसंच काहीतरी घडलं असावं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.